तर आता अमोल कोल्हे अजित पवारांनी काल खुलं चॅलेंज दिलेलं आहे। त्यानंतर आज कोल्हेंच्याच मतदारसंघात अजित पवार पाहणी करतायत। तर काल त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला होता। दादांनी काल खासदार अमोल कोल्हे यांना पाडण्याची घोषणा केलेली होती। अर्थात कोल्हेंनी त्यानंतर त्याला प्रत्युत्तर दिलेलं होतं। मात्र अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्या संदर्भात नेमकी काय घोषणा केलेली होती ऐकूया। तर अमोल कोल्हे यांनी 5 वर्षात ते मतदारसंघात फिरकलेच नाहीयेत असं म्हणत अजित पवारांनी या ठिकाणाहून म्हणजेच शिरूरमधून आमचा उमेदवार निवडून आणणार असं म्हटलेलं होतं। म्हणजेच अमोल कोल्हेंना पाडण्याचं ओपन चॅलेंज अजित पवारांनी काल दिलेलं होतं आणि त्यानंतर अमोल कोल्हे यांनी त्याला प्रत्युत्तरही दिलेलं होतं। मात्र आता त्यानंतर हा सगळा जो राजकीय आरोप प्रत्यारोपांचा एक भाग आहे तो आज आता थेट शरद पवार यांच्या कोर्टात पोहोचणार आहे। अमोल कोल्हे आज शरद पवारांची भेट घेणार अशी माहिती आहे। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर काल अजित पवार यांनी अमोल कोल्हे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कोल्हे यांच्या संदर्भात नेमकी काय घोषणा केलेली होती, काय म्हटलं होतं, चॅलेंज दिलं होतं ऐकूया। एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं। त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा। त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे। त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर। आता त्यांचं चाललेलं आहे सगळं, परंतु ते मधल्या काळामध्ये 6 विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते। त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं। पण ते प्लस पॉइंट आहे तू काळजीच करू नको। तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव।